होता, पत्रकार परिषदेनंतर मला भेटायला येईल. हसून कसा आला नाही हा? मॅडम. शुभू, काय रे, कुठे होतास तू? सॉरी, मला जरा उशीरच झाला. हे बघ शुभू, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. मी पैशाची जुळाजुळव केली आहे. मॅडम, आता त्याची काही बी गरज नाहीये. का? अहो, मी साहेबांनी समजावून सांगितले तुमची काय बी चुकी नव्हती. तू काय बोलतोयस? हे कसं शक्य आहे? ज्या मुलीचा खून झाला ना, तिची आई आली होती प्रेस कॉन्फरन्स मध्ये. तिने सगळं खरं खरं सांगितलं. साहेबांनी बी पटलं. त्यामुळे आता तुम्हाला 1 लाख द्यायची काहीच गरज नाहीये. खरं बोलतोयस तू? होय. म्हणजे आता बाबा मला नोकरीवरनं काढणार नाहीत? अजिबात नाही. म्हणजे आता मी तुझी असिस्टंट राहणार कायमची. शुभू, थँक्यू सो मच. थँक्यू कशाला, तुमच्यासाठी काय पण. विश्वंभर, तू परत एकदा विचार केलायस का काय करणार आहेस याचा? कशाबद्दल बोलतेस तू नंदक्का? श्रावणी बद्दल. ती तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकून चाललीये, तुला दिसत नाहीये का विश्वंभर? तिच्या आईने तुझ्या माघारी तुला किती त्रास दिला होता आठवत नाहीये? आज श्रावणीने सुद्धा तेच केलंय ना, तुला न विचारता चेक दिलाय ना. तिच्या आईच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तू तेव्हा दुर्लक्ष केलं होतंस, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुझा किती घात केला होता हे सगळं विसरलास तू? पण नंदक्का, तिने माझ्या कार्यकर्त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन चांगलंच काम केलंय. हाच तुझा भ्रम मी आता दूर करणार आहे. ये ग आत ये. यांना इथे कशाला बोलवलंय? तुला सत्य कळावं म्हणून. कसलं सत्य? खरं खरं सांग सगळं साहेबांना. बोल. साहेब, मी मगाशी खोटं बोलली. खोटं बोललात? होय साहेब. श्रावणी मॅडमने हॉस्पिटलमध्ये येऊन आम्हाला धमकी दिली की प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन माझ्याबद्दल चांगलं बोलायचं, मी मदत केली म्हणून सांगायचं, आणि त्या बदल्यात त्यांनी आम्हाला पैसे दिले. म्हणून मी पत्रकार लोकांसमोर त्यांचं कौतुक केलं आणि सांगितलं की त्यांनी मदत केली म्हणून. माफ कर साहेब, मी चुकले. ऐकलंस ना ती काय म्हणाली ते? हिम्मत वाढली आहे तिची. बंदोबस्त करावा लागणार.